नमस्कार, मी आलो आहे ज्ञान थेरपी यांच्या बुक स्टॉलला पुणे पुस्तक महोत्सवामध्ये. तर त्यांना आपण विचारूया की लोकांचा प्रतिसाद कसा आहे. नमस्कार सर. नमस्कार सर, माझं नाव अभिजित देवकाते. म्हणजे खूप चांगला प्रतिसाद आहे. आचार्य प्रशांत यांचे शिक्षा लोकांपर्यंत पोचवायचं काम करत आहे. म्हणजे जे आचार्यजींनी सांगितलं आम्हाला, म्हणजे कसे व्यक्तिगत जीवनावरती म्हणजे प्रत्येक विषयावरती त्यांनी बोललेलं आहे, तर ते लोकांपर्यंत पोचवायचं. म्हणजे हा स्टॉल आम्ही ॲज अ बिझनेस हा स्टँड केलेला नाही, फक्त आम्ही एक स्टुडंट आहे, सगळे तो कोलॅबरेट करून हा स्टॉल स्टँड केलेला आहे. म्हणजे प्रत्येक विषयावरती म्हणजे बघताय आता तुम्ही क्लायमेट चेंजवरती किती समस्या आहेत. म्हणजे आपल्या नागपूरमध्ये 21 लोकं मिली, राजस्थानमध्ये 60 लोकं मिली. ते जर रूट कॉज काय आहे तर त्यावरती म्हणजे कोणच बोलत नाही. म्हणून आज आम्ही इथे. दुसरी गोष्ट, स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत, तर स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत तर त्याचं रूट कॉज काय आहे नेमकं, म्हणजे त्याच्यावरती कोणी बोलत नाही. परत यूथ एवढा म्हणजे एक डायवर्ट होत चाललेला आहे, तर त्याचं रूट कॉज काय आहे ह्यावरती कोणी बोलत नाही. म्हणजे त्या आचार्य प्रशांत यांचा जो मूळ कन्सेप्ट आहे तो म्हणजे कुणालाच माहीत नाही. तर त्यामुळं आम्ही इथं होतो. मी मुळात आचार्य प्रशांत कोण आहेत हे सांगेन. IIT IIMमधून पासआउट आहेत ते. UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम क्रॅक केली आहे आणि जवळपास आयुष्याची 2 दशकं 20 वर्ष त्यांनी वेळ काढून आपल्या आयुष्यातला जे आम्ही इथं जे वर्ल्ड फिलॉसॉफी लिहिलं आहे, म्हणजे वर्ल्ड लिटरेचर जे काही आहे, बोध साहित्य, त्याचा अभ्यास अध्ययन वाचन करून त्यांनी ग्राउंड लेवलपासून सुरुवात केली. कॉलेजेसमध्ये जाऊन स्टुडंट्सना बोलणं करणं. कारण आपल्या सगळ्यांच्या शाळांमध्ये कधीच करिक्युलममध्ये आपल्या फिलॉसॉफी सायकोलॉजी हे सब्जेक्ट नव्हते आणि आज त्याची फार जास्त गरज पडते. कारण भारत हा मानसिक आजारांनी ग्रस्त असलेला म्हणू शकतो आपण. वेगवेगळ्या फिअर ऑफ मेकिंग आउट, गोईंग आउट असे फार आजार होतात, डिसऑर्डर्स जे आहेत. तर त्याचं कारण जे आहे मन आहे आपलं. आणि मन म्हणा किंवा भय, भीती, करिअर असेल, एक पॅटर्न आहे, एक साचा आहे समाजाने घालून दिलेला शिक्षण व्यवस्थेने. त्याच्यानुसारच जायचं म्हटल्यावर प्रत्येकाला ते शक्य नाही आणि त्या नात्यात आपण स्वतःलाच स्वतःलाच विसरून जातो तिथं कुठेतरी आणि स्वतःबद्दल माहिती नाही. तर हा सगळा त्यांचा आहे पूर्ण. आज इंडियाचं बिगेस्ट यूट्यूब चॅनल आहे, आशिया खंडातला पण सगळ्यात मोठा यूट्यूब चॅनल आहे आणि विदाऊट हॅव्हिंग एनी बिग फंडिंग किंवा एखाद्या परंपरेची काहीतरी साथ आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी स्वतःहून सुरू केलं आहे. परवाच ते म्हणाले की आमचं ॲप जे आहे ते इंस्टाग्राम म्हणा किंवा जे बाकीचे सोशल मीडिया ॲप्स आहेत त्याच्याशी इक्विव्हॅलंट वर्क करतं आणि मी सजेस्ट करेन की आचार्य प्रशांत ॲप डाउनलोड करा. त्याच्यात तुम्हाला जो कंटेंट पण भेटेल ना, तुम्ही वेस्ट काहीच वाटणार नाही. टाईमपाससारखं म्हणजे अल्गोरिदमनुसार गोष्टी जशा इतर ॲप्सवरती वर्क करतात ना, इथंसुद्धा असंच आहे की लोक जितके लाईक्स देतील तेवढ्या चांगल्या गोष्टीवरती येतात, कॉन्टेंट चांगलं येतं. पण आज सगळा खेळ जो आहे सगळा कॉन्टेंटचा आहे. मोबाईलमध्ये आपण काय बघतो आपल्याला माहिती आहे. तर त्यामुळं सोशल मीडियाच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचण्याचे खूप मोठा साहसी कार्यक्रम हा इथं चालू केला आहे. आणि यांनी म्हटल्यासारखं आम्ही सगळे स्टुडंट्स आहेत. आम्ही स्वतःचा बिझनेससाठी किंवा याच्यासाठी अजिबात इथे नाही आहोत. कारण प्रत्येकाच्या आयुष्याच्या समस्या आहेत, आपण ते मांडत नाही कधी किंवा तसं एक स्पेस भेटत नाही आपल्याला. तर त्या प्रश्नांवर उत्तरं देण्याचं काम करतात आणि आमचे शिक्षक आहेत असं म्हणेन मी, गुरु वगैरे याच्यापेक्षा. 2 गोष्टी बोलतो. तुमच्या सगळ्या दर्शकाला मी एक प्रश्न विचारतो. आपण सगळ्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी करतो ते कशासाठी करतो? आपण हा प्रश्न कधीच विचारत नाही. तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद पाहिजेला असतो, पण आपण आज हा प्रश्न विचारायला विसरून गेलो की मी सगळ्या गोष्टी केल्यानंतर मला आनंद भेटतो का? तर मेन ह्या आचार्य प्रशांत यांचं यूट्यूबवरती चॅनल आहे, 5 करोड सबस्क्रायबर आहेत. त्यांनी आपल्या जीवनाचे मागचे 20 वर्ष माणसांच्या समस्या दूर करण्यासाठी घालवलेले आहेत. आज समस्या बाहेरच्या नाही आहेत. आज इंग्रज नाही आहेत, आज मुघल नाही आहेत, आज समस्या भित्री आहेत, मधल्या समस्या आहेत. आपलं मन आपल्या विरोधात उभा राहतं. मग हे मन काय, ही वृत्ती काय, आपण कोण आहेत, हा समाज कोण आहे, ह्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला शाळेमध्ये किंवा आपले आईवडील शिकवत नाहीत. मग ही इन्फॉर्मेशन आपल्याला कोणीतरी शिकवली पाहिजे आणि जे शिकवत आहेत त्यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे. आज 5 करोड लोक जुडलेले आहेत, तुम्ही पण जुडू शकता. आता मी तुम्हाला एक लास्ट बोलतो की आपल्या समाजामध्ये भरपूर सारे समाजसुधारक होऊन गेलेले आहेत. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या जीवनाचं समर्पण केलं. का केलं? कारण त्यांना लोकांच्या समस्या दूर करायच्या होत्या, परिवर्तन करायचं होतं. आज समस्या नाहीत का? आज समस्या आहेत, पण आज समस्या मानसिक आहेत आणि ह्या मानसिक समस्यासाठीच आचार्य प्रशांत काम करत आहे. तर मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही यूट्यूबवरती एवढंच बोलेन की आम्ही आमच्या स्टॉलचं नाव पण ज्ञान थेरपी दिलं आहे. कारण आज सायकोलॉजिस्ट, थेरपिस्ट यांची गरज पडते फार जास्त लोकांना. तर ज्ञानाच्या मार्फत थेरपी आपल्या समस्यांवरती आपल्याला मिळावी या अर्थाने ज्ञान थेरपी. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मागं मोटो आहे आमच्या. इवन आम्ही शर्टसुद्धा प्रिंट्स जे केलेत ना, त्याच्यावर भगतसिंगांचा कोट असेल, जे कृष्णमूर्तींचा असेल किंवा आचार्य प्रशांत यांचेच कोटेशन्स असतात. तर छोट्या छोट्या गोष्टींमार्फत आम्ही प्रसार करण्याचा प्रयत्न करतोय. तो पोहोचला लोकांपर्यंत तर चांगलंच आहे. कारण आपण सगळे एक आहोत, आपण सगळे एक. थँक्यू.